नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे तो म्हणजे रिझल्ट अनालिसिस। नीट 2022 चा जो रिझल्ट आपल्याकडे आलाय त्याच्या संदर्भातला अनालिसिस आजचा विषय घेणार आहे आणि त्याही पलीकडे जाऊन पुढचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे सर्व कॅटेगरीनुसार, सर्व एमबीबीएस पासून ते बीडीएस एमबीएमएस पर्यंत आणि फिजिओथेरपी पर्यंत हा जो कट ऑफ एक्सपेक्टेड काय असू शकेल त्या संदर्भात आपण आज डिस्कशन करणार आहे। एक दिवसा ते 2 दिवसामध्ये आपण एक छानपैकी लाईव्ह पण घेणार आहे, त्यावरती आपल्याला संपूर्ण अगदी विस्तृत चर्चा होणार आहे। आज पहिला मुद्दा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित राहतो की जो काउन्सिलिंगची प्रोसेस कधी सुरू होईल। तर काउन्सिलिंगची प्रोसेस नेहमीप्रमाणे 10 ते 15 दिवसात सुरू होते। यावर्षीचं जे काही एनएमसीचा जो ड्राफ्ट आहे किंवा बिल आहे ते बिल पेंडिंग असल्यामुळं तामिळनाडू आणि मद्रास हायकोर्टचा जो रिझल्ट आहे केरळचा, हे दोन्हीच पण रिझल्ट आलेला आहे किंवा एनएमसी बिल लागू होणार नाही। त्याच पद्धतीनं जर महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाला जो रिझल्ट 2 आठवड्यामध्ये येईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं आपले काउन्सिलिंग चालू होईल असं मला वाटतंय। तर ते काउन्सिलिंग कधीही सुरू होते, ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन। आता काउन्सिलिंग कधी सुरू होईल यासाठी म्हणून तुम्ही मला फोन करू नका। इथून पुढे 10 ते 15 दिवसामध्ये 100% होईल, झालं की मी तुमच्या समोर येतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी आज जो व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश हा आहे की सर्व विद्यार्थ्यांसाठी एक 2021च्या तुलनेत 2022 मध्ये काय कट ऑफ असू शकेल या संदर्भात खूप जणांना अपेक्षित आहे। एमबीबीएस गव्हर्नमेंट मध्ये 2021 मध्ये जो 557 ओपन कॅन्डिडेट साठीचा कट ऑफ होता तोच कट ऑफ म्हणजे ईडब्ल्यूएस सुद्धा होता। तर त्या पद्धतीनं यावर्षी आपल्याला मी एक्सपेक्टेड कट ऑफ मी काढलेला आहे, तो म्हणजे याच्यामध्ये खूप काही अनालिसिस करावं लागले। वास्तविक यामध्ये जे काही 2021 मध्ये फिजिक्सचा पेपर खूपच टफ निघाला, परंतु कम्पॅरेटिव्हली बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचा पेपर थोडासा इझी लेवल होता, त्यामुळे फक्त फिजिक्स मध्ये खूप कमी मार्क पडले, परंतु बायोलॉजी आणि केमिस्ट्रीमध्ये भरपूर मार्क पडले। त्याच कम्पॅरेटिव्हली 2022 मध्ये मात्र बायोलॉजी नावाचा विषय जो आहे तो 360 मार्काचा एवढा वेटेज असणारा, म्हणजे दुप्पट वेटेज असणारा हा जो सब्जेक्ट आहे तोच लेंदी बनला आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न अवघड पडले किंवा लेंदी पडले, त्यात वेळ निघून गेला आणि ऍक्च्युअल ज्याला वेळ द्यायला पाहिजे तिकडे वेळ मिळाला नाही। त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा रिपीट करण्यानंतर मेरिट कमी येणारा दरवर्षीमध्ये सर्वात यावर्षी कमी आलेला आहे, एवढा एक मला दिसतंय। दुसरी गोष्ट, 720 पैकी 720 मार्क 2021 मध्ये 2-3 विद्यार्थ्यांना मिळाले होते, यावर्षी एकाही विद्यार्थ्याला मिळालेले नाही। ते 715 मार्क यावर्षी 3 विद्यार्थ्याला मिळाले। 700च्या वरती मार्क्स पडणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडी कमी आहे, परंतु 600 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडीशी जास्त आहे। 550 पेक्षा जास्त मार्क पडणाऱ्यांची संख्या 2021च्या तुलनेत थोडीशी जास्त आहे आणि 500 पेक्षा जास्त मार्क पडणाऱ्यांची संख्या ही 2021च्या तुलनेत समान आहे। म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, म्हणजे त्याला आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणतो, तो ओपन कॅन्डिडेट साठी गेल्या वर्षी 138 होता, तो यावर्षी 117 वर आलाय, म्हणजे या ठिकाणी जवळपास 21 मार्काचा ड्रॉप आलाय। त्याच पद्धतीनं इतर कॅटेगरीसाठी म्हणजे ओबीसी पासून ते एससी एसटी पर्यंत क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो 93 आहे, की जो 108 होता। या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो ड्रॉप आलाय तो 15 मार्काचा ड्रॉप आला। म्हणजे एकंदरीत त्यामुळे क्वालिफाईंग विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत जास्त आहे। त्यामुळे 93 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्यांची संख्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना पडलेल्या आहेत आणि ज्यांना इलिजिबल मी होणार नाही असं वाटलेलं होतं, अशा 40 दिवसामध्ये विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्याकडे जास्त झेप घेणार आणि त्यामुळे मॅनेजमेंट कोटा हा जो कट ऑफच्या खाली असणाऱ्या जवळपास असणाऱ्या वेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळण्याची शक्यता थोडी कमी वाटते। क्वालिफाईंग क्रायटेरिया हा एकदम खाली आल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 100-105 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा 120-125 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटत, म्हणजे तेवढे मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मी क्वालिफाईंग होईल का नाही असं वाटत होतं,
आणि सेकंड ट्राय होता, थर्ड ट्राय होता, असे विद्यार्थी सुद्धा यावर्षी इतर कॅटेगरीसाठी 93 पेक्षा अबोव मार्क घेणारे विद्यार्थी सापडले. त्यामुळं जो काही ड्रॉप आहे तो मार्क्सचा ड्रॉप सापडल्यामुळे जे मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या एक खालील रँकमध्ये जास्त असेल असं मला थोडंसं वाटतंय. 2021च्या तुलनेत 2022 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये 6 ते म्हणजे 557चा जो कट ऑफ आहे तो सगळ्या कॅटेगरीमध्ये SC आणि NT1 या कॅटेगरीसाठी 3 ते 4 मार्काचा ड्रॉप येईल, म्हणजे खाली येईल. आणि OBC आणि NT3, NT2 आणि VJ या कॅटेगरीसाठी 5 ते 6 मार्काचा कट ऑफ मध्ये फरक येईल. आणि जनरल कॅन्डिडेटसाठी सुद्धा 5 ते 6 मार्काचा कट ऑफ मध्ये फरक येईल. एकंदरीत आपला जो कट ऑफ आहे तो कसा राहील तो मी थोडक्यात सांगतो. MBBS गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे तो गेल्या वर्षी ओपनचा गव्हर्नमेंटचा जो होता त्यापेक्षा यावर्षी 2022 मध्ये ओपनचा MBBSचा गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे तो दरम्यान 556 राहील असं मला वाटतंय. तर प्रायव्हेटचा मात्र तो 500 पर्यंत येईल, 500 पर्यंत येईल असं माझं म्हणणं आहे. EWS साठी गेल्या वर्षी 557 होता, तो 552 पर्यंत येईल असं मला थोडंसं वाटतंय. तर इकडे मात्र सेमी गव्हर्नमेंटसाठी नसतंच आहे. नंतर OBC साठी 550 हा सेफ स्कोर आहे आणि इकडे मात्र प्रायव्हेटसाठी 500 हा स्कोर सेफ आहे. SC साठी 558 पर्यंत मार्क ड्रॉप होऊ शकतात आणि SCचा जो गव्हर्नमेंटचा आहे तो 558 आणि प्रायव्हेटचा जो आहे तो 458 हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहील असं मला वाटते आणि प्रायव्हेटचा मात्र 450 पर्यंत येऊ शकतो. ST कॅन्डिडेटचा 330 आणि 309 एवढा कट ऑफ राहील 2021च्या तुलनेत 2022 मध्ये. 2021 मध्ये 330 मार्काचा कट ऑफ राहिलेला आहे. म्हणजे 2000 म्हणजे एक गव्हर्नमेंट MBBS साठी ST कॅन्डिडेटसाठी आपल्याला 330 एवढे मार्क्स असतील तर मिळू शकते आणि प्रायव्हेटसाठी मात्र 309 असेल तरी पण चालेल. NT1 साठी 477 आणि 447 प्रायव्हेटसाठी. NT6 साठी किंवा NTB साठी 542 आणि 500 मार्काचा कट ऑफ राहील प्रायव्हेटसाठी. आणि MBBS मध्ये NT3 साठी 540 आणि 504 असा कट ऑफ राहील असे एक जनरल मला वाटत आहे. वास्तविक हा फक्त MBBS साठीच दिलेला आहे. आता मी तुम्हाला जनरल कट ऑफच्या संदर्भात चर्चा करणार आहे. मी सगळ्या कॅटेगरीनुसार आता चर्चा करणार नाही. गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ आहे की तो जो आहे तो 557 मार्काचा जनरलचा कट ऑफ होता गव्हर्नमेंट MBBSचा, तो कट ऑफ 550 पर्यंत येईल. जो कट ऑफ प्रायव्हेटचा 505 होता तो 500 पर्यंत येईल आणि BDSचा जो कट ऑफ होता तो सुद्धा एक 5 ते 10 मार्कांना ड्रॉप होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा आणखी निमित्ताने सांगायचा आहे की BMSचा जो कट ऑफ आहे तो 340 पर्यंत आलेला होता सर्व कॅटेगरीसाठी प्रायव्हेटचा आणि गव्हर्नमेंटचा 447 ते 445 पर्यंत OBC, EWS आणि ओपनचा होता. तो कट ऑफ मात्र तसाच्या तसा राहील असं मला थोडंसं वाटतंय. वास्तविक ज्यावेळेस आपण याच्यामध्ये स्टडी करायला जातो त्यांना BMS मध्ये 300च्या आसपास मार्क्स पडणार आहेत अशा विद्यार्थ्यांना BMS डीम्ड मिळू शकते, परंतु 300च्या खाली असेल त्याला डीम्ड मिळेल याच्याबद्दल मला थोडीशी शंका वाटते. त्यानंतर MBBS मध्ये मात्र 200-250 मार्कापासून सुद्धा वरती डीम्ड कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रातले मिळू शकतात असं मला थोडंसं वाटत आहे. त्याच पलीकडे जाऊन ज्या BHMS साठी 200 पर्यंत सर्व कॅटेगरीला BHMS मिळून जाईल. त्याचबरोबर फिजिओथेरपी, BSc नर्सिंगसाठी कट ऑफ जरी तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया 1 मार्क असला तरी चालतो किंवा नॉन झिरो असला तरी चालतो, तर तो कट ऑफ आहे तो फारसा गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ असतो तो फिजिओथेरपीसाठी 300च्या वरती असतो. BDSचा गव्हर्नमेंटचा दरम्यान 470-80 पर्यंत असतो. तो कट ऑफ यावर्षी तसाच राहील, पण BDS मात्र प्रायव्हेटचा 250 पर्यंत राहील. डीम्ड कॉलेजेसमध्ये फुल फीज भरून आपल्याला कट ऑफ जो आहे तो क्वालिफाईंग क्रायटेरिया असला तरी पण मिळू शकेल अशा प्रकारचा सर्वसाधारण अंदाज आहे. आपल्याला दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा असतो की खूप वेळा 400 ते 500च्या मार्क दरम्यान पडणारे मार्क्स आहेत या विद्यार्थ्यांसाठी
एमबीबीएस करण्याची इच्छा असते, परंतु त्यांना डीमची फीज अफोर्ड होत नाही. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इतर राज्यातल्या ओपन स्टेज काउन्सिलिंग मध्ये भाग घेत असतो. त्यावेळेस मला खूप सारे प्रश्न येतात की त्यांचं म्हणणं येते की मला इतर राज्यातला गव्हर्नमेंट एमबीबीएस किंवा बीडीएस मध्ये जाता येऊ शकतं का. पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फक्त 2च काउन्सिलिंग थ्रू जाता येतं. एक तर म्हणजे एमसीसी थ्रू ऑल इंडिया कोट्यामध्ये जे काही 15% गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिकडे एक जाता येतं, नाहीतर आपल्या स्टेट काउन्सिलिंग प्रत्येक राज्याच्या स्टेट काउन्सिलिंगच्या 85% कोट्यामध्ये. आपण इतर राज्याच्या 85% कोट्यामध्ये या राज्यातला दुसऱ्या राज्यामध्ये 85% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे खूप वेळा तेच प्रश्न विचारतात, मला 490 मार्क पडले तर मला गव्हर्नमेंट इतर राज्यामध्ये मिळेल का, किंवा ऑल इंडिया कोट्यामधून मला एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळेल का. सगळ्यात महत्वाचा टॉपिक लक्षात घ्या, आजपर्यंत जो कट ऑफ आहे तो गव्हर्नमेंटचा ऑल इंडिया कोट्याचा एमबीबीएसचा जो कट ऑफ आहे तो 595 पर्यंत आलाय. तर 430 मार्काला वगैरे असं वाटत असतं उगीच की मला ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंट मिळेल का, किंवा एससी कॅन्डिडेटसाठी जो गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे तो कट ऑफ 461 हा प्रायव्हेट चाललेला आहे आणि 467 हा गव्हर्नमेंट चाललेला आहे. तो यावर्षी मी 550 पर्यंत येईल असं मी तुम्हाला सांगितलं, परंतु काही विद्यार्थ्यांना 450 पर्यंत येईल असं मी सांगितलं. पण 430 मार्क आहेत तर मी इतर राज्यामधल्या गव्हर्नमेंटमध्ये जाईल का, तर तुम्हाला इतर राज्यामध्ये गव्हर्नमेंट जायचं असेल तर गेल्या वर्षी 495चा कट ऑफ होता तो 490 पर्यंत येईल. प्रायव्हेट कॉलेजमध्ये इतर राज्यामध्ये जाऊ शकतो का, एससी एसटी किंवा ओबीसीचा कॅन्डिडेट, तर जाऊ शकतो, पण ते ओपन स्टेट काउन्सिलिंग मध्ये जाऊ शकतो. त्याला कसल्याही प्रकारचं फीज मधलं बेनिफिट मिळत नाही, हे लक्षात घ्या. खूप वेळा तेच प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे तुमच्यामध्ये गलती होताना दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मी सांगायचा आहे की आपल्याला याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यामध्ये मात्र घेता येत नाही. एनएमसी बिल येईल का, जो काही ड्राफ्ट काढलेला होता त्याचं क्लेरिफिकेशन नीट नाही किंवा सरकारकडून त्याचे पाठपुरावा पण व्यवस्थित नाही, त्यामुळे सुद्धा एनएमसी बिल यावर्षी येईल किंवा नाही असं याबद्दल शाश्वतता वाटत आहे. दुसरी गोष्ट, क्वालिफाईंग कॅन्डिडेटची संख्या जी आहे ती गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहिली. दुसरा महत्वाचा मुद्दा जो जनरल कॅन्डिडेटचा 117 मध्ये जो क्वालिफाईंग क्रायटेरिया राहिलाय आणि दुसरा जो इतर कॅटेगरीसाठी 93चा कट ऑफ राहिलेला आहे, याच्यामध्येच असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळं कदाचित हा जो म्हणजे क्वालिफाईंग क्रायटेरिया खाली आलेला आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला मॅनेजमेंट कोट्यावरती दिसेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेलच. एवढंच काही भरपूर काही गोष्टी मला सांगायच्या. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं की तुम्ही फोन करून उगीच माझा नंबर लागेल का किंवा कसं होईल काय, या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा तुमचे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रश्न माझ्या व्हॉट्सअपवरती खाली पाठवून द्यावा. ते सगळे एकत्रित करून मी संध्याकाळी एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सर्वांना उत्तर मिळेल, एवढं मी सांगेन या निमित्तानं. नाहीतर मला फोन करायचं म्हणलं तर तुम्हाला आमच्याकडे जे काही ग्रुपवरती असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय होता आणि तुम्हाला फोन करावा लागतो, तुमचा घ्यावा लागतो. तर एकंदरीत हा सगळा प्रकार पाहता तुम्ही सर्व मित्रांना माझा एक विनंती आहे की मला खूप साऱ्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या, पण तुम्ही फोनवर बोलत असल्यामुळे मला मांडता येत नाही. तुमचे प्रश्न आहेत तुम्ही मांडा, मी त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेन आणि निश्चित तुम्हाला मदत होण्याचा यासाठी प्रयत्न होईल. काउन्सिलिंग 10 ते 15 दिवसात चालू होईल असं वाटतंय, पण कदाचित तो डिले पण होऊ शकतो. त्याचबरोबर कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडासा ड्रॉप होईल किंवा तेवढाच राहील, याच्यापेक्षा फारसा बदल होणार नाही. याच्याबद्दलचं अनालिसिस डिटेल आम्ही तुम्हाला पुढे सांगेलच. एवढंच या निमित्तानं बनवून पुढचा जो व्हिडिओची सिरीज आहे ती डॉक्युमेंटेशन, काउन्सिलिंग प्रोसेस या सगळ्यावरती येत राहील. यासाठी म्हणून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती आमची गाईडलाईन मिळत आहे. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.